घर कोंबड्यासारखं घरात बसून राहणार आणि लोक तुम्हाला सोडून गेले की मग गद्दार खोके बिके ह्या भाषा तुम्ही करणार. तुम्ही ना पंचायत समितीत प्रचाराला बाहेर पडलात, ना तुम्ही नगरपालिकेला बाहेर पडलात, ना तुम्ही महापालिकेला मुंबई महापालिका सोडलात तर कुठेच प्रचाराला गेला नाहीत. शिवसैनिकांना वाऱ्यावरती सोडून दिलं. का ती माणसं तुमच्यावर नाराज आहेत? अरे तुम्ही कायम फेसबुक लाईव्ह राहणार, तुम्ही कायम नॉट रिचेबल राहणार. कुणा आमदार खासदारांच्या घरी कोणी हॉस्पिटलमध्ये गेलं तरी तुम्ही भेटणार नाही. कोणाच्या घरी दुःखद प्रसंग घडला तरी तुम्ही त्यांचे डोळे पुसणार नाही. घर कोंबड्यासारखं घरात बसून राहणार आणि लोक तुम्हाला सोडून गेले की मग गद्दार खोके बिके ह्या भाषा तुम्ही करणार. तुम्ही ना पंचायत समितीत प्रचाराला बाहेर पडलात, ना तुम्ही नगरपालिकेला बाहेर पडलात, ना तुम्ही महापालिकेला मुंबई महापालिका सोडलात तर कुठेच प्रचाराला गेला नाहीत. शिवसैनिकांना वाऱ्यावरती सोडून दिलं. तुम लढो हम कपडे संभाळते हैं अशा पद्धतीची भूमिका तुम्ही घेतली. आणि दुसऱ्या बाजूला आमचे नेते, मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब मात्र पायाला भिंगरी बांधून प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्याही निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांनी प्रचारांचा, सभांचा, दौऱ्यांचा झंझावात घेतला. आणि त्यामुळेच आज शिवसेना आतापर्यंतच्या 60 वर्षाच्या इतिहासात शिवसेनेचे सगळ्यात जास्त नगरसेवक निवडून आले, पंचायत समिती सदस्य निवडून आणले आणि राज्यामध्ये शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि प्रादेशिक पक्षामध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण आपले नेते माननीय शिंदे साहेबांचं अभिनंदन करूयात. अरे तुम्हाला रक्ताचा वारसा लाभला पण तुम्हाला विचारांचा वारसा सांभाळता आला नाही आणि सतत ऑनलाईन राहून फेसबुक लाईव्ह करत घर कोंबडा बनणाऱ्या उबाठानी दाखवून दिलं की विरासत में बाप की गद्दी मिल सकती है लेकिन बुद्धी नहीं मिलती. आणि त्याच्यामुळेच तुमची राजकारणाची सद्दी आता संपत चाललेली आहे. आम्ही एक वेळेस मान्य करू की उद्धवजींची तब्येत ठीक नाही त्यामुळे ते बाहेर पडत नाहीत. पण अरे तुमचे युवराज जे फक्त शिव्या शाप देतात, ते फक्त कोल्ड कॉफी, नाईट लाईफ, पेंग्विन याच लाईफ मध्ये मग्न असतात. एका बाजूला तुमचा युवराज कोल्ड कॉफी पिऊन त्यांचं रक्त थंड पडलंय, पण आमचं युवा नेतृत्व संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब 47 अंश सेल्सिअस तापमानात सुद्धा अखंड शिवसैनिकांना भेटतायत. अरे आमचं नेतृत्व कोल्ड कॉफी पिणार नाही, रस्त्यावरचा कटिंगचा चहा पिऊन शिवसैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहे. याचा मला अभिमान वाटतोय. अरे आमचे नेते फक्त बोलत नाहीत की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो मेहनत करेगा. तर माझ्यासारखा एका सर्वसामान्य लेकीला संधी देतानाही आमच्या युवा नेतृत्व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी माझ्या पाठीशी ते भक्कमपणाने उभे राहिले. आणि त्यामुळेच मला उबाठाच्या सगळ्या लोकांना आज जाहीर आव्हान करायचंय, उत्तर द्यायचंय की इथून पुढे जर आमच्या पक्ष नेतृत्वाच्या बाबतीत बेताल टीका करण्याचं जर काम तुम्ही करणार असाल तर ईट का जवाब पत्थर से देने के लिए आमची शिवसेना सज्ज आहे. संजय राऊत कुणाची भीती दाखवताय? तुम्ही आवाहन केल्यावर काळ कुत्रही येणार नाही, पण तुम्ही म्हणताय घरात घुसू, मारू, तोडू, फोडू. अरे असेल हिम्मत तर खासदार आमदार सोडा, एका सर्वसामान्य शिवसैनिकाच्या तरी केसाला हात लावून दाखवा. नाही तुमच्या तंगड्या तोडल्या ना तर शिवसैनिकाचं नाव हे शिवसैनिक लावणार नाहीत. आज इंडिया आघाडी असेल, ममता दीदी असेल, राऊत असतील किंवा इतर अनेक लोक असतील,
भीती दाखवत असतील तर मला त्यांना एवढंच सांगायचंय, अरे कितीही लोक एकत्र या, पण लक्षात ठेवा कि मुन्ना, अरे झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला आता है.